हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही सगळेजण परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्णपणे तुम्ही बघत जा तर तुम्हाला काय ते डीपमध्ये समजेल. आणि या पहिले सुरुवातीला संपूर्ण बेसिक सिलेबस, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जनरल एंट्री, कॅशबुक, डिस्काउंट, बँकेच्या एंट्री, ह्या संपूर्ण एंट्री आपण बघितलेल्या आहेत. संपूर्ण 15 लेक्चर तुम्ही लेक्चर वाईज लेक्चर बघत चला. प्लेलिस्ट मध्ये जा, तुम्हाला परळीकर सर्च केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्लेलिस्ट बघा. प्लेलिस्ट मध्ये 36 व्हिडिओ झालेले आहेत आपले त्यामध्ये. तर बघा आता त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला मिळणार, एकदम परफेक्ट सिलेबस मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठेच इकडे तिकडे बघायची आवश्यकता नाही. प्लेलिस्ट मध्ये एकदम परफेक्ट तुम्हाला बीकॉम फर्स्ट सेम एनईपी तुमचं हे एनईपी आहे बेटा. तर इथं दाखवतो मी तुम्हाला एन ई आणि पी. ओके, एनईपीचा सिलेबस जो आहे हा एनईपीचा सिलेबस आहे आपला बीकॉम फर्स्ट सेमचा फायनान्शियल अकाउंट. कोणता? फायनान्शियल अकाउंट बेटा, आहे की नाही. तर आता आपण याच्यात बघत आहोत डबल एंट्री कॅशबुक. काय बघत आपण? डबल एंट्री कॅशबुक. काय बघणार आहोत? डबल एंट्री कॅशबुक. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचे व्हिडिओ तुम्हाला हे मिळत राहतील मी डाउनलोड केल्यानंतर. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, तर बघूया आता आपण गणित डबल एंट्री कॅशबुक. आपले सिंगल एंट्री कॅशबुक झालेलंच आहे, जनरल एंट्री झाला, ट्रायल बॅलन्स झाला, लेजर बी झालेला आहे. तर बघा, प्रिपेअर अ कॅश बुक्स विथ अ कॅश डिस्काउंट. म्हणजे त्यांनी सांगितलं तर आपल्याला की बाबा तुम्ही कॅशबुक मध्ये हे कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट तयार करा. कोणतं अकाउंट तयार करायला सांगितलं त्यांनी? कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट. तर आता आपण बघणार आहोत कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट. तर सगळ्यात पहिले सुरुवातीला वरते इन द बुक्स ऑफ कॅश, इन द बुक्स ऑफ, त्याच्यामध्ये कोणाचं नाव दिलेलं आहे का? नाही. आहे का? नाही. तर तुम्हाला ट्रेडर्स म्हणून दाखवायचं आहे. आपण काय दाखवायचं? इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स. कोणाचं नेम दिलेलं नसेल, कोणाचं नेम दिलेलं नसेल मित्रांनो, तर काय दाखवायचं त्याच्यामध्ये? ए ट्रेडर्स. आणि खाली लिहायचं इथं कॅश अकाउंट, कॅश अँड डिस्काउंट अकाउंट. हे मिक्स आहे बेटा. काय हे? मिक्स आहे. या पहिले आपले झालेलेच आहे, संपूर्ण लेक्चर मध्ये तुम्हाला दिलेलंच आहे मी तसं. तर तुमच्या लक्षात येतेच 100%. बघा, हा तुमचा कॅशचा कॉलम दाखवायचा, हा आपण डिस्काउंटचा कॉलम दाखवायचा. त्यानंतर इथं डेटचा कॉलम दाखवू. त्यानंतर पुन्हा इथं एक कॅशचा कॉलम आणि एक डिस्काउंटचा कॉलम, आणि पुन्हा इथे एक डेटचा कॉलम दाखवूया आपण. कोणता कॉलम दाखवूया? डेटचा कॉलम, आहे की नाही. तर बघा, तर हा सुद्धा आता आखणी केल्यानंतर आपल्याला यामध्ये लिहायचं असते बेटा तुम्हाला. इथं डेट पर्टिक्युलर आणि हा डिस्काउंट घ्या, आहे की नाही. डिस्काउंट आणि हा कोणता घेसान? कॅश. इथं पुन्हा डेट आणि इथं पर्टिक्युलर आणि इथं पुन्हा डिस्काउंट. डिस्काउंट आणि स्पेलिंग पूर्ण लिहिजा बेटा तुम्ही. आणि इथं सुद्धा आपल्याला अमाऊंट म्हणजेच कॅश. अमाऊंट म्हणजेच कोणता बेटा? कॅश. अमाऊंट म्हणजेच इथं अमाऊंट दाखवायचं, आहे की नाही. अमाऊंट म्हणजे कॅशची अमाऊंट जे येणार ते. डिस्काउंटची अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलमला, कॅशची अमाऊंट कॅशच्या कॉलमला. आणि ही बाजू कोणती असते तुमची बेटा? डेबिट. आणि ही कोणती असते? क्रेडिट, आहे की नाही. डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. तर बघा, आता आपण बघणार आहोत प्रत्येकाची एक एक एंट्री. याच्यामध्ये जनरल एंट्री तयार करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी आपल्याला जनरल एंट्री सांगितलेल्या नाही आहेत. तर 1 ऑगस्ट 2017 ओपनिंग कॅश बॅलन्स 11,000, आहे की नाही. तर सुरुवातीला अगर तुम्हाला बॅलन्स दिलेलं असेल कॅश अकाउंटचं, तर हे बीडी असते. काय असते? आपण लेजर बुक्स मध्ये बघितलेलं आहे. कोणत्या बुक्स मध्ये बघितलेलं? भरपूर लेक्चर लेजर बुकचे झालेले आहे, 4-5 लेक्चर झालेले आहे. त्यामध्ये बघा एकदम परफेक्ट येणार आणि अजून पुन्हा शिकवणार एक्झाम्पल, काहीच हरकत नाही. ओपनिंग कॅश बॅलन्स मग इथं दाखवून द्यायचं बेटा तुम्ही 1 ऑगस्ट 2017. तर मी आता याच्यानंतर डेट लिहिणार. तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त ऑगस्ट आणि 17 हे तुम्ही दाखवायचं. 2 बॅलन्स बी आणि डी, बॅलन्स बी आणि डी हे सॉरी बघा, आता मी हे डिस्काउंट कॉलम आपल्याला हे लिहायचे असतात कॅशच्या कॉलमला. कोणत्या कॉलमला दाखवायचे? ते कॅशच्या कॉलम मध्ये, आहे की नाही. डिस्काउंटची अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलमला, डिस्काउंटची अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलम मध्ये ना. त्यानंतर दिलेला आता बघा, रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम सुनीता 1425 अँड डिस्काउंट पेड टू हिम. म्हणजे आपण त्या व्यक्तीला काय देणार आहोत?
डिस्काउंट आहे की नाही. तर ही जी एंट्री असते बघा, ही एंट्री बघूया आता आपण. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी एंट्री सांगतो. कॅश रिसिव्ड अमाऊंट. मग आता कॅश रिसिव्ड झाली, आपल्याला काय झालेली आहे, कॅश रिसिव्ड. कॅश काय झाली बेटा, रिसिव्ड म्हणजेच बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट काय करतात, डेबिट ना. मग आपल्याला अगर कॅश रिसिव्ड झाली, आपण याचा अर्थ त्या व्यक्तीनं आपल्याकडनं काय केलेला, गुड्स परचेस केलेला आहे. काय केलेलं, गुड परचेस. आपण त्याला सेल केला. काय केला, माल सेल. मग अगर गुड्स सेल केलेला असेल तर इथं दाखवायचं बाय डिस्काउंट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. आणि टू कोण आहे, कोणाला दिला आपण, सुनीता. सुनीता अकाउंट क्रेडिट. सुनीता अकाउंट क्रेडिट. ओके आहे बरोबर. आणि त्याची जी अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, म्हणजे कॅश आपल्याला दिलेली आहे त्यांनी 1425 आणि डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे 75 रुपीज. आणि यांची टोटल करायची 1500 सॉरी 1500. आता बघा बेटा, हे जे डिस्काउंटचे जेव्हा एंट्री असतात त्याच्यात कॅश आणि डिस्काउंटचं अकाउंट आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. मग डिस्काउंट आणि कॅशचं अकाउंट अवेलेबल असेल तर तेवढेच त्याचे ट्रान्झॅक्शन लिहायचे. त्यानंतर सुनील. आता त्या कॅश अकाउंट मध्ये कॅशच नाव येणार का, नाही. तुम्ही स्वतःचं नाव स्वतःला हाक मारता का कधी, आपण स्वतःचं नाव कधीच घेणार नाही. तर त्याच अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव कधीच लिहत नसतात, कारण की प्रत्येकाचा हा व्यवसाय असतो. हा प्रत्येकानं सेल केल्यानंतर तो त्या समोरच्या व्यक्तीच्या नावामध्ये तो त्याचा उधारीचे ट्रान्झॅक्शन लिहत असतो. हे लक्षात ठेवायचं. आता याला आपण उधारीत माल सेल केला होता, पण त्याने आता आपल्याला काय केली, कॅश दिली. मग आता कॅश दिली म्हणजे आपल्याकडे कॅश येणार आहे, म्हणून कॅश अकाउंट डेबिट. येणारी कॅश डेबिट करतात, येणारी कॅश काय करतात, डेबिट. अगर कॅश अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिटच लिहायचं, सोपी पद्धत. आणि कॅश अकाउंट अगर क्रेडिट असेल तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट लिहायचं, एकदम सोप्या भाषेमध्ये. डिस्काउंटच्या एंट्र्या नाही समजल्या असतील तर तुम्हाला एकदम तरी सोपी पद्धत सांगतो मी, की कॅश अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट सुद्धा डेबिट, आणि कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. म्हणजे कॅश डेबिट आहे, डिस्काउंट डेबिट दाखवा. कॅश क्रेडिट आहे तर डिस्काउंट सुद्धा क्रेडिट दाखवायचा. डिस्काउंटच्या डिस्काउंटच्या एंट्र्या लेक्चर झालेला आहे, तुम्ही ते बघून घ्या, सर्च करा. आणि थंबनेल वरती दिलेलंच आहे तुम्हाला की डिस्काउंट म्हणून. मित्रांनो, तर बघा आता कॅशच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटची डेबिट बाजू कोणती, ही आहे बेटा, आहे ना, डेबिट आहे ना हे. तर कॅश अकाउंटच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव लिहायचं, त्याच अकाउंट मध्ये त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं नाही. 2 ऑगस्ट 2 सुनीता अकाउंट किती, 1425 रुपीज. आणि हे मग डिस्काउंट अकाउंटच्या डेबिटला, हे डिस्काउंट अकाउंट आहे, डिस्काउंटच्या डेबिट मध्ये बघा, डिस्काउंटच्या डेबिट मध्ये सुनीताचं नाव, कोणाचं नाव लिहायला लागेल, सुनीताचा. ऑलरेडी हाय आपण लिहित, आणि इथं दाखवून द्यायचे मग 75 रुपीज. काहीच टेन्शन घ्यायचं नाही, सोप्या पद्धतीने. कॅश अकाउंट डेबिट 1425 बस, डिस्काउंटच्या कॉलम मध्ये तिथंच लिहायचं मग 75. म्हणजे डिस्काउंटची एंट्री खूप जास्त कठीण आहे आणि आपल्याला समजणार नाही. डबल एंट्री कॅश बुक असं टेन्शन घ्यायचं नाही. कॅश अकाउंट कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं, सुनीताचं, बस तिथंच लिहायचं. मग त्यांचं डिस्काउंटच्या कॉलम मध्ये 30 एंट्री. ओके मित्रांनो, आलं का लक्षात. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट एकदम सोपी. तर बघा, कॅश काय दिलेला आपल्याला, काय दिलेला बेटा, गुड्स परचेस आहे ना. मग गुड्स परचेस म्हणजे गुड परचेस, याचा अर्थ आपल्याकडे गुड्स ऍसेट येणार आहे. कमर्शियल ऍसेट काय करतात, डेबिट करतात. कमर्शियल ऍसेट काय करतात, डेबिट करतात. कमर्शियल ऍसेट काय दाखवत असतात, डेबिट. कमर्शियल ऍसेट काय दाखवत असतात, डेबिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट. टू कॅश अकाउंट काय करायचं, क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. बघा आता याच्यामध्ये बघा, गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. माझ्याकडे गुड्स मी परचेस केला, मोबाईल परचेस केला, मोबाईल आलेला आहे, आणि आपण त्या व्यक्तीला काय देणार आहोत, कॅश, नगदचा व्यवहार आहे. आता यामध्ये कॉलेजमध्ये किंवा मग तुम्हाला व्यतिरिक्त बुक्स मध्ये किंवा कुठे परचेस अकाउंट डेबिट काय ऑब्लिक मध्ये काय दिलेला आहे ना, परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. तुम्हाला वाटलं तर गुड्सच्या जागी परचेस लिहा, सेल्सचं दिलेलं असेल तिथे, म्हणजे गुड्स वगैरे जेव्हा सोल्व करतात तेव्हा लिहा. तर मी तुम्हाला परचेस अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट सांगत आहे. तर इथं तुम्ही गुड्सच्या जागी परचेस सुद्धा लिहू शकता. काय लिहू शकता, परचेस अकाउंट. काय लिहू शकता, परचेस अकाउंट. म्हणजेच परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट.
तर बघा आता आपल्याकडे कॅश अकाउंट आहे ना, गुड्स अकाउंट नाही आहे आपल्या अवेलेबल, आपल्याजवळ परचेस अकाउंट नाही आहे. परचेसला गुड्स म्हणतात, गुड्सलाच परचेस म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. मग कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? गुड्सचं. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ही कॅश अकाउंटची क्रेडिट बाजू आहे. 7 ऑगस्ट 2017 किती? बाय खाली याचं बेटा बाय. परचेस लिहू की गुड्स लिहू सांगा? हे परचेस बी दाखवतो, परचेस ऑब्लिक गुड्स आहे की नाही. अमाऊंट 2700. दोन्हीही नाव तुम्ही लिहू शकता, काही फरक पडत नाही. फक्त जेव्हा परचेस अकाउंट आणि सेल अकाउंट जेव्हा ओपन करसाल, अगर परचेस सेल लिहिसाल तर परचेस अकाउंट लेजर बुक मध्ये तयार करावं लागते आणि सेल्स अकाउंट सुद्धा तुम्हाला तयार करावं लागते, हे लक्षात ठेवायचं. आणि गुड्सचं केलं तर मग एकच अकाउंट तयार करावं लागते, कारण ते कॉमन असतात. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, 9 ऑगस्ट ऑफिस रेंट पेड. आपण ऑफिस रेंट काय केलेली आहे बेटा? पेड केली. काय केलेली आहे? पेड. मग आता पेड केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला देत आहे, म्हणजे रेंट भाडं. आपली शॉप आहे, शॉप ही स्वतःची नाही आहे, आपण रेंट भाड्यावरती घेतलेली आहे ती. मग त्या व्यक्तीला दर महिन्याला आपल्याला काय द्यावं लागते? रेंट द्यावं लागते. म्हणजेच आपल्याकडे जो कॅश का असते? गोज आउट असते. कॅश का असते? गोज आउट असते. कॅश का असते? गोज आउट असते. मग आपण काय करू? जाणारी कॅश क्रेडिट करतात. याचा अर्थ बाय ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट दाखवत असतात तू. कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. तर कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? रेंटचं. कॅशच्या क्रेडिट बाजूला आहे बघा, कॅशची क्रेडिट बाजू ही आहे ना, 9 ऑगस्ट 2017. मग रेंट. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा आता ही एंट्री सुद्धा महत्वाची आहे. 15 ऑगस्ट डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम हिंदुस्तान कंपनी लिमिटेड. मग आता ही हिंदुस्तान कंपनी लिमिटेड कडनं आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड झालं. काय झालेलं आहे? डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम याची एंट्री मध्ये आपण डिस्काउंट दाखवलेला आहे का? 100 फ्रॉम डिव्हिडंड रिसिव्ड आहे ना. बघू द्या मला. डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम 15 जानेवारीला. नाही, त्यामध्ये डिव्हिडंड रिसिव्ड डिस्काउंट नाही आहे. चल तर बघा, डिव्हिडंड रिसिव्ड म्हणजे आपल्याकडे पैसा येत आहे. काय येणार आहे? कॅश येणार आहे. काय येणार आहे? कॅश येणार आहे. मग येणारी कॅश काय करतात? डेबिट. येणारी कॅश काय करतात बेटा? डेबिट. म्हणजेच बाय कॅश अकाउंट कॅश येऊन आली तुमच्याकडे, तर हे डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. आणि टू काय लिहिसान तुम्ही? हिंदुस्तान कंपनी अकाउंट क्रेडिट आहे की नाही. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? हिंदुस्तानचं. तर कॅश अकाउंट हे आपल्याकडे आणि डिस्काउंट सुद्धा द्यायचं आहे, तर हे डेबिट बाजू आहे ना बेटा. तर बघा 15 ऑगस्ट टू हिंदुस्तान कंपनी लिमिटेड. तर इथे लिहायचं हिंदुस्तान कंपनी लिमिटेड. किती? 100 रुपीज. किती दाखवायचे बेटा? 100 रुपीज आहे की नाही. तर म्हणजेच बघा, हिंदुस्तान कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट. तर कॅशच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं? हिंदुस्तानचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला हिंदुस्तानचं नाव. तुम्हाला एंट्री आल्या पाहिजेत. अगर एंट्री कधी चुकली तर तुमचं हे कॅश अकाउंट किंवा डिस्काउंट अकाउंट काय होणार? ओके. चुकून जाणार बेटा, म्हणून सांगतो लक्ष द्या. आणि एंट्री कुठे करा? लेजर एंट्रीचे लेक्चर बघा. त्यानंतर बघा बेटा 17 ऑगस्ट 2017 है ना. तर आता पेड अमाऊंट टू रजनी ₹180 म्हणजे 180 रुपये आपण त्याला रजनीला दिले. डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम हिम 20 रुपीज. मग आता आपण तर पेड, जेव्हा आपण कॅश पेड करू, काय करू? कॅश पेड. याचा अर्थ तो व्यक्ती आपल्याला डिस्काउंट काय करणार आहे? देणार आहे. म्हणजे आपल्याला रिसिव्ड होणार आहे. काय होणार आहे? ते रिसिव्ड होणार आहे. तर मग सगळ्यात पहिले पेड असं असेल तर कॅश का असते? गोज आउट असते. म्हणजेच कॅश क्रेडिट करायची. कॅश काय करायची? क्रेडिट करायची. मग कॅश काय करायची? क्रेडिट करायची. मी तुम्हाला आता सांगितलं, कॅश क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा काय होणार आहे बेटा? डिस्काउंट सुद्धा काय होणार आहे? रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. आणि बाय कोणाचं नाव? रजनी अकाउंट डेबिट. पेड म्हटलं ना. पेड म्हटलं
तर म्हणजे कॅश गोज आउट आहे तुमची, कॅश काय गोज आउट आहे, कॅश काय गोज आउट. कॅश किती दिली आपण, कॅश 180 20 आणि या दोघांची बेरीज इथं 200. ओके. हा आता बघा बेटा, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला झाला कॅश पेड आहे, पेड म्हणजे गोज आउट आहे, मग कॅश अकाउंट क्रेडिट करायचं, मग डिस्काउंट सुद्धा क्रेडिटच दाखवायचं. अगर कॅश क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा क्रेडिटच येणार. तर कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव, रजनीचं नाव. आता ही क्रेडिट बाजू, कोणती बाजू आहे, क्रेडिट ती आहे ना उजवी, आपण ते लिहित आहे त्याची उजवी बाजू. 17 ऑगस्ट बाय 17 ऑगस्ट बाय, त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही, म्हणून मग रजनी अकाउंट क्रेडिट, रजनीच्या कॅशच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे, रजनीचं. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला हे रजनीचं नाव 180 रुपीज, 180 रुपीज. आणि डिस्काउंट अकाउंट क्रेडिट आहे, तर डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला हे डिस्काउंट अकाउंट आहे ना, हेच डिस्काउंट अकाउंट, हेच त्यांचं. कारण की संपूर्ण लेजर बुक्स मध्ये संपूर्ण कोणते रेट अकाउंट असो, सुनीता अकाउंट असो, अमित अकाउंट असो, कॅश अकाउंट, गुड्स अकाउंट, परचेस अकाउंट, सेल अकाउंट, ऑफिस अकाउंट, फॅन अकाउंट, बँक अकाउंट, हे सगळ्याचे आखणे एकच आहे. डेबिट क्रेडिट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, हेच लक्षात ठेवायचं. डिस्काउंट अकाउंट, डिस्काउंटच्या क्रेडिट मध्ये हे डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव, रजनीचं. तर डिस्काउंटच्या क्रेडिटला हे बघा रजनीचं नाव लिहिलं आहे, आणि फक्त याच्या समोर डिस्काउंटच्याच कॉलम मध्ये फक्त तुम्हाला अमाऊंट लिहायची आहे. काय लिहायची, फक्त अमाऊंट. आलं का लक्षात बेटा, नक्की समजलं 100%? नसेल समजलं कमेंट्स करा, सांगा. नक्की कमेंट्स करून मला सांगा. मेसेज सुद्धा करू शकता, व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे माझा, तर मला पर्सनल त्याच्यावरती तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही बेटा. तरी चालेल. व्हिडिओला फक्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा बघा आता आपण नेक्स्ट बघू. काही अडचण आली तुम्ही मला विचारू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर 20 ऑगस्ट 2017 अमाऊंट रिसिव्ड. आता रिसिव्ड म्हटलं ना म्हणजे आपल्याकडे कॅश येत आहे, कॅश अकाउंट काय करायची, डेबिट. कमसील कॅश असेल तर डेबिट. फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागते की कॅश गोज आउट आहे की कमसील आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. हे समजलं म्हणजे तुम्हाला एंट्री ट्रान्झॅक्शन समजली. आता इथं काय म्हटलं त्यानं, अमाऊंट रिसिव्ड, रिसिव्ड म्हणजे कमसील, मग कॅश अकाउंट डेबिट दाखवून द्यायचं बिनधास्त. फ्रॉम गोखले ₹90 म्हणजेच 90 रुपये. डिस्काउंट पेड टू हिम. आता आपल्याला कॅश रिसिव्ड होऊन आली, याचा अर्थ आपण त्या व्यक्तीला काय करू, डिस्काउंट देऊ. मग इथं सुद्धा बाय, मी तुम्हाला सांगितलं कॅश अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट काय दाखवायचं बेटा तुम्हाला, अलाउड अकाउंट डेबिटच. आणि टू कोणाचं नाव आहे, गोखले अकाउंट क्रेडिट. कॅश किती देत आहे आपण त्या व्यक्तीला, 90 रुपये. सॉरी, रिसिव्ड होत आहे, आपल्याला रिसिव्ड होत आहे. कॅश किती रिसिव्ड होतं आपल्याला, 90 रुपये, 90 रुपीज. आणि आपण त्या व्यक्तीकडं म्हणजे कॅश रिसिव्ड होत आहे, आपण त्याला 10 रुपीज देणार आहोत. ही अमाऊंट कुठेच लिहत नसतात, ही अमाऊंट कुठेच लिहत नसतात. नाही तर सर गोखले अकाउंट क्रेडिट आणि 100 रुपीज तिथं दाखवायचे, असं करायचं नाही बेटा. पाहून घ्या, आपण ती अमाऊंट दाखवलेली आहे का, 1500 इथं नाही दाखवली, इथं 200 आली होती, ती पण नाही लिहिली. कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिटला, हे तुमचं कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला हे डेबिट बाजू आहे, है ना बेटा. 20 ऑगस्ट टू गोखले हे अकाउंट, गोखले अकाउंट किती येणार आहे बेटा, गोखले अकाउंट म्हटलं तर कॅशच्या डेबिटला किती अमाऊंट लिहायची, ही अमाऊंट ही लिहायची 90 रुपीज. आणि डिस्काउंट अकाउंटच्या डेबिट बाजूला, मग हेच तुमचं डिस्काउंट अकाउंट आहे. आणि डिस्काउंटच्या डेबिट मध्ये त्याच अकाउंट मध्ये त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं नाही, म्हणजे या डिस्काउंट अकाउंट आहे, डिस्काउंट मध्ये डिस्काउंटचं नाव लिहू का आपण, नाही. म्हणून मग गोखले, तर ऑलरेडी हाय 20 तारखेला गोखलेले, बस त्याच्या समोर लिहायचे फक्त 10 रुपीज. विषय संपला. एकदम परफेक्ट येते बेटा, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कॅशच्या डेबिटला या कॅश अकाउंटच्या डेबिटला गोखलेचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटला गोखलेचं नाव. डिस्काउंटच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव दाखवायचं, गोखलेचंच नाव लिहायचं, परंतु अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलम मध्ये लिहायची. कोणत्या कॉलम मध्ये लिहायची, डिस्काउंटच्या कॉलम मध्ये. ओके, आलं लक्षात, समजलं. बिलकुल परफेक्ट आलंच पाहिजे. नाही समजलं तर कमेंट्स करा बिंदास आणि मला सांगा बेटा. तर काय सारखं. त्यानंतर बघा आता 30 ऑगस्ट अमाऊंट रिसिव्ड. आता इथं सुद्धा अमाऊंट रिसिव्डच म्हटलं. हे बघा आता रिसिव्ड म्हणजे येत आहे,
येणारी कॅश काय करायची, डेबिट. येणारी कॅश काय करायची, डेबिट. येणारी कॅश काय करायची, डेबिट. मग याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा सांगितलं त्यानं, सांगितलं ना. मग त्याच्यामध्ये टू हिम बाय हिम काही पण दिलेलं असो त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, त्याला डोळे लावून घ्यायचे त्यावेळेस टू हिम बाय हिम दिलेलं असेल तर. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे, कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे. बघा डिस्काउंट कॅश काय कम्स इन आहे, सॉरी आहे ना. हा बघा अमाऊंट रिसिव्ड म्हणजे कॅश कम्स इन, येणारी कॅश काय करतात, डेबिट. म्हणजे डिस्काउंट अलाउड अकाउंट सुद्धा डेबिट. हे अलाउड, हो स्पेलिंग पूर्ण लिहायचं तुम्ही. हा तर त्यानंतर म्हणजे हे तर लिहिण्याची आवश्यकता नाहीच आहे, एंट्री दाखवायची आवश्यकता नाही. कोण श्री है ना, कृष्णा, कृष्णा अकाउंट क्रेडिट. मग अमाऊंट किती येणार आहे, कॅश किती मिळत आपल्याला नाही आणि डिस्काउंट हे 200. ही अमाऊंट कुठेच येणार नाही. बघा आता त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. तर कॅशच्या डेबिटला हे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं, श्री कृष्णाचा. डेट 3/30 ऑगस्ट 2. बघा बेटा आता श्री हा इथं कृष्णा खाली लिहितो बेटा मग मी, है की हा कृष्णा कृष्णा अकाउंट, कृष्णा अकाउंट. अमाऊंट कॅशच्या डेबिटला 195. हा कॅशच्या डेबिटला कृष्णाचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव, कृष्णाचं नाव. आता डिस्काउंटच्या डेबिट मध्ये मग डिस्काउंट अकाउंट पाहायचं त्याच्या डेबिट बाजूला. तर आपली सध्या डबल कॉलम कॅश बुक आहे, मग हेच डिस्काउंटचा कॉलम हा दिलेला आहे. मग त्याच्यातच हे ते चिपकून द्यायचे त्याच्या समोर 5 रुपये. टेन्शनच नाही घ्यायचं, बघून घ्या प्रत्येक त्याच्या कॅशच्या डेबिट त्या डिस्काउंट आलेल्या आहेत त्याच कॉलम मध्ये. हे बघा डिस्काउंट आले की नाही, परफेक्ट येतात, काही चुकीचं काम नाही. अजून एंट्री आहे का कोणती, नाही, संपले बेटा. हा बस झाला, ओके. आता आपण यांची करूया ऍडिशनल. आता बघा हे महत्वाचं आहे तुमचं. आता यांची आपण काय करूया, ऍडिशनल. आहे की हा दिसत नसेल तर थोडस झूम करा मित्रांनो, तुम्हाला दिसेल. असे काहीच हरकत नाही, दिसणार नाही म्हणून. हा बघा आता पहिले सुरुवातीला काय करसान, हा कोणती बी ऍडिशनल करा. कोणती मोठी येणार आहे असं तुम्हाला वाटते, इथं 11,000 दिलेला आहे म्हणजे हीच मोठी येणार. जी मोठी येणार डेबिट मोठी येणार, तर डेबिट मधून क्रेडिट मायनस करायची, डेबिट मधून क्रेडिट मायनस करायची. मायनस 11,000 11,000 1,425 100 रुपीज 90 रुपीज 195. ओके आलं का लक्षात. बघा आता आपण यांची करूया ऍडिशनल. समजलं. हा बघा आता 5 + 5 किती होतात, 10 होतात ना. हा 0 1 कॅरी आला, हा 1 कॅरी दाखवला इथं, दाखवला बेटा. हा मग 9 + 1 किती झाले, 10 10 + 9 19 आणि 2 21 20 + 21 हा 1 इथं 0 हा 1. ओके हा 2 कॅरी, त्याला 2 कॅरी. मग आता 2 आणि 3 4 4 आणि 4 8 आणि हे 2 हा 1. ओके आलं लक्षात. बघा 12,810 रुपये आहे की. हा इथंच 11 आणि हे 12 होता, 12 आणि हे 500 600 600 700 800 बरोबर. ओके एकदम परफेक्ट. हा मग आता ही सगळ्यात मोठी आहे ना, ही मोठी बेरीज आहे. मग ही मोठी जी बेरीज असेल ते आपण लिहूया, आपण इथं लिहूया ते 12,810. त्याच्या समोर लिहायचं, खालीवर उद्याची नाही. ही जी टोटल असते समोरात आली पाहिजे बिलकुल, नाही तर हे पहिल्या ओळीवर लिहिसान आणि इथं हे खाली दुसऱ्या ओळीवर लिहिसान, असं चालत नाही बेटा. एकदम सरळ रेषेमध्ये असली पाहिजे, ज्या तुम्ही 2 रेषा चॉईस करसान त्या. 12,810. ओके हा आता बघा, आता ही जी बेरीज आली ती मोठी आलेली असेल, जे लार्ज आली आपण ते दोन्ही बाजूला लिहून घ्यायची. मग आता या डेबिट मधून हे क्रेडिट बाजू मायनस करायची, डेबिट मधून क्रेडिट बाजू काय करायची, मायनस. पहिले त्यांची बेरीज करूया. 2,700 600 आणि 180. ओके हा 0 हे 8 7 आणि 7 14 4 हाताला 1 आणि हे 3 3,000. आता ही अमाऊंट कुठेच लिहायची नाही, नाही तर सर याची मोठी आली हे लिहिली, मग आता हे पण इथे लिहायची का, नाही बेटा ते लिहायची नाही. तर काय करायचं, या अमाऊंट मधून ही अमाऊंट काय करायची, मायनस 12,812.
3480 ही काय करतात मायनस करतात. काय करतात ती मायनस. यांची ऍडिशनल आली ती काय करायची आता मायनस. बघा मायनस करताना काही पद्धती वेगळ्या असतात, तुमच्या पद्धती वेगळ्या असतात, आमच्या पद्धती काही वेगळ्या असतात. हा 0 1 मधून 8 मायनस होतो का नाही. मग इथं काय करायचं इथं कॅरी द्यायचा. काय करायचा कॅरी द्यायचा. कॅरी दिला म्हणजे काय झाला हातचा मराठीमध्ये हातचा द्या. 11 मधून 8 गेली. 11 मधून किती गेले 8 गेले. किती राहतात तर पिंट्या किती राहतात 11 मधून 8 गेले तर 8च्या पुढे मोजायचं 9 10 आणि 11 3 राहिले 3. हे बघा 3 राहिले. हा कॅरी पुन्हा खाली उतरायचा. वरचा खाली उतरायचा वरचा खाली उतरायचा. हा मग आता या 8 मधून 5 मायनस कर किती राहतील 3च राहतील. हो 6 7 आणि 8 3च राहिले 30 राहिले. चलो हा मग आता 2 मधून 3 मायनस होतात का नाही. मग पुन्हा इथं सुद्धा कॅरी द्यायचा. मग 12 मधून 3 मायनस करायचे. 12 मधून किती मायनस करायचे 3 मायनस करायचे. 12 मधून 3 गेले किती राहतात 9 राहतात. कसे सर 4 4 5 6 7 8 9 9 अरे किती आले 4 ना 9 10 11 12 हा 9 राहिले. किती राहिले 9 राहिले. हा लक्षात. हा 9 हे 9 ओके. हा कॅरी पुन्हा हा 0 म्हणजे आपलं बॅलन्स आला 9330. त्या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस झाली. डेबिट मधून काय मायनस झालेली आहे क्रेडिट मायनस झाली. इथं या महिन्याची शेवटची तारीख बघायची. आता सर शेवटची तारखेचा घोर होते. ऑगस्ट महिना किती दिवसाचा असते हेच माहित नाही आम्हाला. तर ही मोजायचं हे बुक्का हे बघा हा असा बुक्का करायचा बिलकुल. हा टेकलं जे असते ना जानेवारी महिना असं समजायचं. जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि हा ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट 31चा महिना आहे. हे जे टेकळे आहेत हे 31चे आहेत आणि हे जे दिलेले आहे तुम्हाला गाले त्यामध्ये ते किती आहे 30. हा म्हणून सांगतो की टेकड्यावरती समजून जायचं की 31चा. हा कुठे 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 हा 31 ऑगस्ट 2017 बाय बॅलेन्स काय लिहिसन बेटा बॅलेन्स सी आणि डी. इथं सीडी लिहायचं. काय लिहायचं सीडी 9330. आता ते या तारखेला म्हणजे आता ही जी टोटल मारलेली आहे तुम्ही त्याच्या खाली आली पाहिजे. ते कुठे आली पाहिजे बेटा ते खाली. हा इथं बिलकुल यांच्या खाली इथं वरते नाही. हा ऑगस्टच्या नंतर कोणता महिना असतो ऑगस्ट नंतर सर माहितच नाही. बरं बेटा सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर 1 सप्टेंबर 2017 वर्ष बदलणार का नाही. इथे लिहायचं 2 बॅलेन्स बी आणि डी. काय लिहिसान बेटा बी आणि डी. हा ते दाखवायचं 9330. ओके. हा बघा आता हे जे असते हे झालं आपलं. आता हे क्लोज नंतर करू. पहिले बघू अगर डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली तर इथंच येणार नाही तर ही मोठी आली तर मग इथं दाखवावं लागेल आपल्याला ते आहे की नाही. हा तर ही जी बेरीज आहे आता बघा यांची ऍडिशनल बघूया आपण. यांची काय बघू ऍडिशनल 75 तोंडीच होते तशी काय ना 75 प्लस 10 किती होतात 85. 85 प्लस 5 म्हणजे किती होती हे 95. 95 75 आणि 10 85. 85 10 सॉरी 85 हा 75 75 85 5 90 होतात. ओके ओके. हा मी हे 10 पकडले होते. हा तर 75 10 85 85 आणि 5 90. त्यानंतर आता बघा आता ही डेबिट बाजू मोठी आहे ना. हा हे काय लहान आहे. काय आहे लहान स्मॉल आहे. मग आता इथं हे 90 दिल्याचं 90. मग आता 90 90 या 90 मधून 20 मायनस करा. 90 मधून 20 मायनस करा किती राहतात बेटा 70 70. मग इथं दाखवायचे 70. किती दाखवायचे 70. आणि ते सुद्धा पुन्हा 1 सप्टेंबर म्हणजे इथं 31 ऑगस्ट जे बॅलन्स सीडी दाखवलं त्याचमध्ये तर इथं सुद्धा बाय बॅलन्स सीडी हे बघा इथे लिहायचे 70. किती लिहिसा 70. ओके. आणि हे खालून काय करायचं बंद क्लोज करायचं. काय करायचं तुम्हाला ते क्लोज करायचं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. आला लक्षात. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढू शकता तुम्ही काहीच हरकत नाही बेटा. समजलं. हा काढला स्क्रीनशॉट. जय भोलेनाथ.